नमस्कार, मी शामराव मोकाशी. सर्व रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका. आणि आता जे ऑनलाईन फाईन जे येतात ते फाईन वाहनांना जे येतात, म्हणजे तुमचे काय पेपर नसतील, सिग्नल तोडले, नो पार्किंग असेल, ज्या काय गोष्टी काय चुकीच्या आहेत त्याच्यावरती ही ऑनलाईननं दंड येतात. हे मात्र कुणी विसरू नका. आता हा नेमका दंड भरायचा कुणी आणि जबाबदारी कुणाची आहे दंड भरायची? तर ज्याच्या नावावरती रिक्षा आहे, टॅक्सी आहे आणि ज्याच्या नावावरती कुठलंही वाहन असून द्या त्यानंच तो दंड भरायचा आहे. म्हणजे आता रिक्षा टॅक्सी जे चालक भाड्यानं गाड्या चालवतात, 300 रुपये शिफ्ट देऊन, 400 रुपये शिफ्ट देऊन, एकाच्या माफियाच्या 5-5, 10-10 गाड्या आहेत, दुसऱ्याची परमिट बेकायदेशीरपणे वापरतात. आणि जे भाड्यानं रिक्षा चालवत आहेत किंवा भाड्यानं टॅक्सी चालवत आहेत त्यांनी तो दंड भरायचा आहे का? त्यांनी बिलकुल दंड भरायचा नाही. ज्याच्या नावावरती गाडी आहे त्यानं तो दंड भरायचा आहे. कारण गाडी अपडेट ठेवणं किंवा वाहनाचे पेपर अपडेट ठेवणं ही संपूर्ण जबाबदारी ही त्या वाहन मालकाची आहे. म्हणजे त्याचा इन्शुरन्स नसून द्या, PUC नसून द्या, ही जबाबदारी त्या वाहन मालकाची आहे. शिवाय रिक्षा टॅक्सीचा परमिट काळ्या बाजारानं दुसऱ्याला वापरण्यास विकता येत नाही, देता येत नाही. असा कुठलाही कायद्यात तरतूद नाही की दुसऱ्याला बेकायदेशीरपणे तो रिक्षा टॅक्सीचा परवाना देता येतो. म्हणून हा स्वयंरोजगार आहे, स्थानिकांचा आहे, सुशिक्षित बेरोजगारांचा आहे. तर जे ऑनलाईनचे दंड येतील किंवा काही जरी अपघात जरी झाला तरी काय झाला तरी ज्याच्या नावावर रिक्षा आहे, टॅक्सी आहे, त्याच्यावरतीच ती कारवाई होणार आहे. जरी अपघात झाला तरी बोलावणं हे ज्याच्या नावावर गाडी आहे त्याचं. म्हणजे चालकांना तो दंड भरायचाच नाही हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यामुळं आणि तो रिक्षावाल्यांच्याकडं, टॅक्सीवाल्यांच्याकडं शिफ्ट घेतात, 300-300 रुपये हे माफिया शिफ्ट घेतात. म्हणजे 10-10, 15-15 गाड्या ठेवल्यात, आणखीन हे 300-400 रुपये शिफ्ट घेतात. हे मी लक्षात ठेवायचं आहे प्रत्येकानं. जो वाहनांना दंड येतो तो ज्याच्या नावावरती वाहन आहे त्यानंच भरायचा आहे. त्याच्याच मोबाईलला तो दंड येतो. आणि जर वाहनाचे कुठले पेपर अपडेट नसतील, कुठलाही दंड आला तरी तो वाहन मालकानं भरायचा आहे. समजा पासिंग लेट आहे, कुठलंही काय असेल ते वाहन मालकानं हा दंड भरायचा आहे. परवाना धारकानंच तो दंड भरायचा आहे. पण जो भाड्यानं रिक्षा टॅक्सी चालवतो त्याचा त्या दंडाशी काहीही संबंध नाही. पण ज्याच्याकडे लायसन नसेल तर तो दंड त्यानं भरायचा आहे. म्हणजे स्वतः जर त्या चालकानं गाडी चालवताना काही चुकी केली तर तो दंड मात्र त्यानं भरायचा आहे. धन्यवाद. व्हिडिओ हा शेअर करा, सगळ्यांना कळून द्या जरा कायदा.